नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे अडेनियमची रिपोर्टिंग. अडेनियमची रिपोर्टिंग कशी करायची, का करायची, त्याच्यासाठी माती मिक्सचर कसं घ्यायचं आणि काय काळजी घ्यायची, हे सगळ्या विषयावर आपला अगदी सविस्तर असा व्हिडिओ होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता तुम्ही हे जे बघताय सगळे सुंदर सुंदर अडेनियमचे फुलं, तर ते अडेनियमचं जे झाड असतं ना, त्याचं कॉडेक्स असतं, म्हणजे त्याचं जे खोड असतं ना, ते जमिनीच्या खाली म्हणजे मातीच्या खाली वाढत असतं. तर मग आपल्याला त्याची आणि मग ते मध्ये काय होतं, तो भाग फुगीर होतो आणि ते रूट बाउंड होतात झाडं, आणि मग त्याची म्हणून रिपोर्टिंग आपल्याला करायची असते. आता तुम्ही इथं बघू शकता. आता ह्या झाडाला जर मला खत घालायचे म्हटलं तर कुठून उकरायचं ना, जागाच नाही. अगदी कडेपर्यंत ते खोड असं फुगीर झालेलं आहे. आणि कधी कधी ते रूट बाउंड होऊन कुंड्या पण फोडतात झाडं. अक्षरशः कुंड्या फुटतात. माझ्या तर कित्येक कुंड्या अशा फुटलेल्या आहेत. कारण की प्रत्येक वेळेस रिपोर्टिंग करणं पण आपल्याला शक्य नसतं, खूप झाडं असल्यानंतर. माझ्याकडे जवळजवळ 100 ते 120 तरी अडेनियमच्या कुंड्या असतील. तर आता हे झाड बघू शकता तुम्ही, एवढं छान वाढतंय, पण तरी त्याच्या कुंड्या फुटल्या आहेत किंवा त्याला खतं घालायचे असतात. तर त्याच्यासाठी जागाच नाही आहे ना. तर त्याच्यासाठी आपल्याला अडेनियमची रिपोर्टिंग करायची असते. तर वर्षातून एकदा तर नाही शक्य होत, पण 2-3 वर्षातून एकदा मी अडेनियमची रिपोर्टिंग करत असते. तर अडेनियमची रिपोर्टिंग केली म्हणजे आपल्याला त्याची कुंडी बदलता येते. एक साईज मोठी कुंडी घ्यायची असते आपल्याला नेहमी. आपल्याला सेम कुंडीमध्ये नाही लावायचं झाड, कारण की आपण त्याचं ते आकारमान वाढत असतं, त्याच्यासाठी आपण हे करतो ना, त्याची रिपोर्टिंग पण करतो. तर त्याच्यापेक्षा मोठी कुंडी घ्यायची कधी पण, ज्यावेळेस तुम्ही रिपोर्टिंग करता ना. सेम कुंडीत कधीच लावू नका. त्या कुंडीला छिद्र पाहिजे. आता ही कुंडी बघा, उंचीला कमी पहिल्या कुंडीपेक्षा, पण त्याचं डायमीटर परीघ खूप मोठा आहे. तर मग याच्यामध्ये खूप छान वाढतात. आणि ह्याच्या बाउल शेपच्या ज्या कुंड्या असतात ना, त्या अडेनियमसाठी खूप चांगलं आहे. याच्यामध्ये म्हणजे त्याचा बोन्साय लुक पण येतो त्या झाडाला, आणि खूप छान वाढ होती झाडांची. आता अडेनियमची माती कशी तयार करायची बघू. आता हे जे सगळे अडेनियम आहेत ना, हे एवढे अगदी सुखाने आणतायत माझ्याकडं, त्याचं कारण म्हणजे त्याची माती. अडेनियममध्ये आपल्याला माती हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्याला खूप भुरभुरीत अशी माती लागते, कारण की अडेनियम आहे वाळवंटातलं झाड. तर त्याच्यासाठी मातीबरोबरच त्याला वाळू पण तेवढीच लागते. आता ही कुंड्यांमधली पहिली माझी माती आहे. तर ह्या मातीमध्ये ऑलरेडी वाळू आहे बरं का, पण तरी पण ह्या मातीपेक्षा पण जास्त मी वाळू घेतली. म्हणजे 30% जर माती घेतली तुम्ही, तर तुम्हाला 40% वाळू घ्यायची. मातीपेक्षा थोडीशी जास्त घ्या. आणि त्याच्या परत 30% आपल्याला खत घ्यायचे. आता इथे मी हे चांगलं म्हणजे व्यवस्थित आणलेलं, कुजलेलं नाही ॲक्च्युली, म्हणजे मी विकत आणलेलं गांडूळ खत आहे. तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत घेऊ शकता. आणि बोनमील आणि निंबोळी पेट हे पण मस्ट आहे त्याच्यात. आणि साफ म्हणजे फंगीसाईड पावडर आहे. इथे मी साफची वापरत असते. तुम्ही कुठलीही फंगीसाईड पावडर घेऊ शकता. तर अडेनियमचं पॉटिंग मिक्स तयार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की पाणी कुंडीमध्ये अजिबात थांबलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वाळू मिक्स करायचीच करायची. यात तुम्ही अजून राख टाकू शकता, कोळशाचे तुकडे घेऊ शकता, कोणी सिंडर वापरतं, तांदळाचा भुसा वापरतो. पण माझ्या भागामध्ये सिंडर पण मिळत नाही आमच्याकडं, आणि तांदळाचा भुसा पण मिळत नाही. त्यामुळं माझं इतकं सरळ सोपं असं हे पॉटिंग मिक्स असतं, आणि याच्यामध्ये माझे सगळे अडेनियम छान वाढतात. कधीतरी काही अडेनियम होतात आपले खराब, अति पाण्यामुळं म्हणा किंवा कशामुळं. तर आता हे झाड आपल्याला कुंडीच्या बाहेर काढणं म्हणजे हा खूप मोठा टास्क आहे, अतिशय अवघड. तरी मी याला सगळीकडनं अगोदर ठोकून घेतलेलं आहे. मग आता हे बघा, तुम्ही बघू शकता, हे झाड बाहेर काढलं तर म्हणजे जागाच नाही राहिलेली वाढायला त्याला, एवढं त्या मुळ्या वगैरे सगळ्या वाढलेल्या आहेत. आता याची माती वगैरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आणि सहसा याला तुम्ही अवजार लावू नका, काही हातानेच करा हे काम. कारण की त्याच्या कट गेले ना, तर मग तिथनं आपली झाड आपलं खराब होण्याची शक्यता असते. इतकं ते म्हणजे खोडाचं हे असतं, मांसल असतं, पाणी असतं त्यात खूप, त्याला लगेच कट जातो. आणि मग तुम्ही जर नीट काळजी नाही घेतली तर ते आपलं झाड खराब होऊ शकतं. तर आता हे झाड बाहेर काढलं, पण खूप मला अगदी आश्चर्याचा धक्का बसला आहे. खूप सडलं हे झाड माझं एका बाजूनी, तुम्ही बघू शकता. इतकं छान वाढलेलं झाड, पण आता मला आज याची लगेच रिपोर्टिंग करता येणार नाही. हे बघू शकता तुम्ही किती खराब झालं हे झाड. आता हे झाड मला स्वच्छ धुवायला लागेल. त्याचा सगळा हा सडलेला भाग काढायचा, आणि मग त्याला फंगीसाईड पावडर लावून, आणि मी 4 ते 5 दिवस ते सुकू देणार, आणि मग त्याची मी रिपोर्टिंग करणार. तर आता आपण ह्या पुढच्या झाडाची रिपोर्टिंग करू. तर ह्या झाडाची तर ऑलरेडी कुंडी फुटलेलीच आहे.
त्याच्यासाठी पण मी ती बाउल शेपचीच कुंडी घेणार आहे. आणि सुरीच्या साह्याने मी आता सगळी अगदी कुंडीच्या कडेला घालते आहे, म्हणजे थोडंसं मोकळं होईल आणि थोडीशी ओली पण यायची माती. त्याच्यामुळे हे झाड जरा एवढं काही जड नाही जाणार काढायला असं मला वाटतंय. तर बघू आपण. तर आता हे सगळ्या बाजूने आपण सुरी घालून घेतली, म्हणजे थोडंसं मोकळं केलं ते कुंडीपासनं. आणि आता याला अगदी जोर देऊन ओढायला लागणार आहे. तर अगदी सरळ सरळ तर काय ते बाहेर निघणारच नाही. जवळजवळ 3च वर्षाचं झाड असेल, पण इतकं छान वाढले. आता हे असं चांगलं जोर देऊन काढायचं आपल्याला त्यातनं. हे थोडंसं मेहनतीचं काम असतं. तुम्ही जेव्हा बागकाम करताना ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची तुम्हाला. आता बघा ना किती छान वाढलेलं आहे ते झाड. सगळीकडनं त्याच्या मुळ्या अगदी भरपूर वाढलेल्या आहेत. आता याची पण अशी सगळी माती वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची आपण. अगदी हलक्या हाताने करायचं हे काम. ते कुठेही घाई करायची नाही, किंवा काही त्याला खुरपी किंवा काही जे असतात ते आपण हत्यारं घेत असतो बागकामासाठी, ते काही लावायची घाई करायची नाही याला. छान हाताने अशी त्याची माती सगळी काढून घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे झाड धुवून आणि फंगीसाईड पावडरमध्ये ठेवू शकता, पण आता मी हा झाड तुम्हाला लगेच लावून दाखवणार आहे. तर आता पुन्हा या जे खाली भरपूर होल येते त्याच्यावर खापराचे तुकडे टाकले. थोडासा वाळलेला पालापाचोळा आहे माझ्याकडे, शेंगाचे टरफलं होते. असं चांगलं वाळलेला भाग टाकायचा, कारण की ते नंतर कुजणार आहे आणि त्याचा आपल्या झाडाला फायदाच होणार आहे. तर आता ही माती भरायची त्याच्यामध्ये व्यवस्थित. कधी पण तुम्ही जेव्हा अडेनियम छोटं लावा मोठं लावा, त्याच्यात कोकोपीट वापरू नका. खूप छोटे जे सॅपलिंग्स असतात ना, त्याच्यासाठी मात्र मी कोकोपीट वापरते. पण एकदा झाड मोठं व्हायला सुरुवात झालं ना की त्यात मी कोकोपीट वापरत नाही. कारण की तुम्ही जर रोज रोज पाणी देत राहिलं ना त्या झाडांना, तर कोकोपीटमुळं झाड आपलं खराब होऊ शकतं. म्हणजे आपल्याला ते कोकोपीट पाणी धरून ठेवतं ना, त्याच्यासाठी कोकोपीट वापरायचं नाही. आता जरी ते कुठे काही कट वगैरे लागला असेल चुकून, तर त्याच्यासाठी मी सगळीकडनं फंगीसाईड पावडर टाकून घेतली. फंगीसाईड पावडर टाकल्यानंतर परत आपल्याला हे झाड, तुम्ही पाहिजे तर हे झाड अक्षरशः 4-4, 8-8 दिवस ठेवू शकता. अडेनियमला काही होत नाही. आता मी जे सेल करते अडेनियम विकते ना, तर मी ते 3-4 दिवस अगोदर काढून घेते कुंडीतनं, आणि जाण्या येण्यात पुन्हा 3-4 दिवस लागतात, तरी ते झाडं खराब होत नाही बघा. तर असं ही सगळीकडनं माती मग आपल्याला दाबून दाबून भरायची. आणि तुम्हाला जसा खोडाचा आकार पाहिजे ना, तसा अडेनियमला आपल्याला करता येतो. आता ह्या ज्या मुळ्या दिसत आहेत ना, ह्या पाहिजे तर तुम्ही काढू शकता. पण मला आवडतं त्याचे असे वेडेवाकडे आकारचे झाडावर येतात ना, ते मला खूप आवडतात. अडेनियमची ब्युटी त्याच्या कॉडेक्समध्ये पण आहे. फुलं तर सुंदर आहेत अडेनियमचे, पण त्याचं जे खोड असतं ना, हे फुगीर खोड, याला कॉडेक्स म्हणतात. ह्या कॉडेक्समध्ये इतके आकार येतात वेगवेगळे, कुठलंच झाड तुमचं एकसारखं दिसणार नाही बघा. अडेनियमचं खोड तुम्हाला एवढी म्हणजे निसर्गाची किमयाच आहे ती, आणि सौंदर्य आहे ते अडेनियमचं. आणि ज्या वेळी तुम्ही अडेनियमची रिपोर्टिंग करताना खोड थोडंसं उचलून घ्यायचं वरती. तुम्हाला त्या मातीच्या खुणा दिसतील बघा माझ्या झाडांवरती. कधीच ती आहे तेवढंच परत लावायचं नाही जमिनीत, थोडंसं उचलून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे खोड असेल ना ते वरती आपल्याला दृश्य म्हणजे व्हिजिबल होतं. आणि मग त्याचं ते सौंदर्य अजून आपल्या नजरेत भरतं किंवा पाहणाऱ्याच्या नजरेत भरतं. त्याच्यासाठी अडेनियम लावताना नेहमी थोडंसं उचलून घ्यायचं. तुम्ही जरी रिपोर्टिंग नाही ना केली तरी पण तुम्ही माती चांगली उकरून आणि ते थोडंसं वरती घ्यायचं दरवर्षी. हे अगदी तुम्ही रुटीन काम करा, तुमचे अडेनियमचे झाडं एवढे सुंदर दिसतील ना. तर अशा प्रकारे अडेनियमची रिपोर्टिंग केल्यानंतर याला आपल्याला लगेच पाणी पण घालायचं नाही आहे, आणि लगेच उन्हामध्ये तर अजिबात ठेवायचं नाही आहे. हे 3 ते 4 दिवस मी याला सावलीमध्ये ठेवणार, मग त्याला पाणी दिल्यानंतर परत 1 दिवस सावलीत ठेवील, आणि मग त्याला उन्हामध्ये शिफ्ट करणार आहे मी. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅपी गार्डनिंग.